तुमच्यातले बरेच जण रॅट रेसमध्ये सहभागी आहेत बघा. कॉम्पिटिशन, ऑफिसमधलं काम आणि पैसे कमवण्याची घाई, खूप जास्त प्रगती करण्याची घाई. त्यामुळे होतं काय की तुमचा स्ट्रेस फॅक्टर वाढत चालला आहे, तुमची झोप कमी होत चालली आहे आणि झोप कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात आणि पित्त वाढायला लागले आणि तसे विकारही तुमच्या शरीरात दिसायला लागलेत आणि तुम्ही डॉक्टरकडे जाता, सहज सायकॅट्रिस्टकडे जाता आणि तुमच्या झोपेच्या गोळ्या चालू होतात. आणि या झोपेच्या गोळ्या एकदा चालू झाल्या की त्या झोपेच्या गोळ्यांमुळे तुमच्या मेंदूला त्या झोपेच्या गोळ्यांची सवय लागते आणि त्या गोळ्यांची सवय मेंदूला लागल्यामुळे तुमच्या मेंदूला त्या गोळ्यांशिवाय झोपच येत नाही. मग आता करायचं काय? या गोळ्यांशिवाय तुम्हाला झोप येऊ शकते का हो? नक्कीच येऊ शकते. त्यासाठी आपण काही नैसर्गिक मार्ग अवलंबायला हवेत असं मला वाटतं. आयुर्वेदाला जर आपण व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला नॅचरली झोप व्यवस्थित येऊ शकते. तुम्हाला एक घड्याळ माहिती असेल, ते ॲमिस्फिट नावाचं. त्याच्यामध्ये सगळा लेखाजोखा असतो की तुमची झोप किती वेळ झाली, तुमचं ब्लड प्रेशर किती, नाडी किती, सगळं हे तुम्हाला सांगत असतं. आणि तुम्ही जर रात्री हे घड्याळ घालून झोपलात तर तुम्हाला गाढ झोप किती वेळ लागली किंवा वरवरची झोप किती वेळ लागली, हे सगळं हे घड्याळ तुम्हाला सांगत असतं. आणि ते जर तुम्ही जर पाहिलं तर अगदी स्ट्रेसफुल काम करणाऱ्या व्यक्ती यांना अक्षरशः 25 ते 30 मिनिटं गाढ झोप ही अगदी कष्टाने लागत असते बघा. मग ही जर झोप इतकी कमी असेल तर नक्कीच आपलं शरीर दुसऱ्या दिवशी थकणार आहे, लगेच आपलं मन थकणार आहे. त्यासाठी गाढ झोप ही अतिशय आवश्यक असते आणि ती या गोळ्यांनी येत नाही. तर त्या गोळ्यांनी फक्त ड्राउझीनेस येतो. त्या गोळ्यांनी आपल्या मेंदूची ताकद कमी होते, आपल्या नसांची ताकद कमी होते, मेंदूमधल्या नसांची, नर्वची ताकद कमी होते आणि यामुळेच आपल्याला नंतर विसरभोळेपणाचं दुखणं जडू शकतं. यासाठी जर आपण आयुर्वेदाचा अवलंब, अंगीकार आधीच केला तर आपल्याला या आजारांपासून दूर राहता येईल. त्यासाठी काही साधे सोपे उपाय आता करायला लागा की जेणेकरून तुम्हाला नॅचरल झोप येण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर पहिला उपाय म्हणजे नाकामध्ये 7 ते 8 थेंब देशी गाईचं तूप घालायला लागा. हे तर देशी गाईचं तूप हे घट्ट असतं, बऱ्याच वेळा आता हिवाळा पण आहे, तर ते सरळ वाटेमध्ये तूप घ्यायचं, गरम पाण्यामध्ये धरायचं, ते कोमट झालं की ते पातळ होतं आणि त्याचे 7 ते 8 थेंब व्यवस्थित नाकामध्ये घालायला लागा. नस्याची कोणती अवस्था असते मी ते आधी तुम्हाला सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. व्यवस्थित झोपायचं, खांद्याखाली उशी घ्यायची जेणेकरून डोकं असं आपलं टिल्ट होईल आणि नाक वरती येईल. आणि तसं केल्यामुळे आपलं आपण जे तूप नाकात घालणार आहोत ते व्यवस्थित नाकामध्ये जाईल. अशा अवस्थेमध्ये 2 ते 3 मिनिटं थांबायचं, उशी काढून घ्यायची आणि अर्धा तास त्याच पोझिशनमध्ये तुम्ही थांबायचं. असं सकाळी रात्री केलं तर तुम्हाला व्यवस्थित झोप यायला लागते. या जोडीला डोक्याचं मालिश आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याचं तेल उपलब्ध असेल तर खोबऱ्याचं तेल घ्या, तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल घ्या. त्याच्यामध्ये कापराचा एक छोटा तुकडा घालायचा, व्यवस्थित कोमट करायचं तेल आणि डोक्याचं मालिश करायचं. या तेलाने पायांचं मालिश करायचं. पायांचं मालिश केल्यामुळे त्या पायामध्ये विविध पॉईंट असतात, ते अगदी डोक्यापर्यंत गेलेले असतात. त्यामुळे पायांच्या तळव्यांचं व्यवस्थित मालिश केलं तर आपल्या डोक्यातले पॉईंटसुद्धा शांत व्हायला मदत होते, डोक्यातले विचारही कमी व्हायला मदत होते आणि आपल्याला झोपही शांत लागायला लागते. असं हे 3 प्रकार जे एक्सटर्नली तुम्ही वापरू शकता, हे वापरून पहा, तुम्हाला छान झोप लागायला लागेल. तुम्हाला जर औषधाविना झोप हवी असेल तर हे उपाय करा आणि हळूहळू तुम्ही जी गोळी घेताय ती हळूहळू कमी करा. म्हणजे एका आठवड्याला एक गोळी घ्यायची, दुसऱ्या आठवड्याला त्याच्यातला अर्धा भाग कमी करायचा, तिसऱ्या आठवड्याला आणखी कमी करत जायचं. असं तुमच्या बुद्धीने हळूहळू गोळी कमी करा आणि आपल्या आयुर्वेदाचे हे उपाय अंगीकारा, ज्याच्यामुळे तुम्हाला नॅचरल झोप लागायला लागेल आणि ही नॅचरल झोपच तुमच्या स्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.